प्रोग्राम पर्यंत आलो आहे. पहिल्या दिवशी आले सगळे, इतकं छान आपण इंट्रोडक्शन झाला. त्यानंतर मध्ये क्लासेस वगैरे झाले, तुमची भटकंती झाली आणि नंतर करता करता आता आपण कॅम्पच्या शेवटी इथं पोहोचलो आहे. आज निरोप समारंभाचा प्रोग्राम आहे. आपण इथं सगळं त्याच्यासाठी आलो. बरं मित्रांनो, आपण जे निरोप समारंभ जे म्हणतात ना, आम्ही इथं याला निरोप समारंभ नाही म्हणतो, आम्ही इथं समारोप समारंभ म्हणतो. श्री अरविंदोच्या इथं तुम्ही जे आला तर इथं समारोप समारंभ म्हणजे आपण इथून बिगिनिंग आहे, इथून आपली सुरुवात आहे. काही खूप सारी गोष्ट आपण सरांनी त्या मधुरवाणीमध्ये सरळ शब्दात आणि अपोहोट वाणीमध्ये आपण ऐकलं. त्याने आपल्याला जास्तीत जास्त त्यांनी हे डिझाईन केलेलं आहे की कसा आपला शिबिर कसा व्हावा. तर आधीपासून 1988 पासून याप्रमाणे हे प्रत्येक शिबिर असंही होतं, प्रत्येक शिबिर असाही. तर आपल्या लक्षात आलंय की इथून आपली सुरुवात आहे. आपण जे काही इथून घेऊन जाणार आहे, आपण जे काही शिकलं आहे ते तुम्ही जे तिथं घरी घेऊन जाणार आहे. तर इथं आपण आलात हे सगळं देवाचं सिलेक्शन होता, आमचं सिलेक्शन नाही. देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. ज्याला नाही निवडला ते पोहोचू शकले नाही. जसं सरांनी पण सांगितलं की काही ना काही कारण होतो. आता पुराणिक मॅडम आहे, पाठक सरने सांगितलं तुम्ही त्यांच्याशी बोला म्हणे. मी बोलून बोलून दमलो आहे म्हणे. त्यांची इच्छा काही दिसत नाही म्हणे. तुम्ही त्यांच्याशी, हे बघा हे खरं आहे बघा, खरं त्याने सांगितलं मला मी बोलणार नाही, तुम्ही आपसामध्ये डिसाईड करा. आणि हे खरं मदरची कृपा आहे. श्री अरविंदोने तुम्हाला निवडलेलं आहे म्हणून तुम्ही इथं आलेले व्यासंगिक वक्ता आपल्याला लाभले. जसं परिचयाच्या दिवशी आपल्याला समजला आणि तसे ते नाशिकला तसं नामवंतमध्ये लागतो. आणि त्याशिवाय त्यांची अपोहोट वाणी जी आहे त्याच्यानं पण तुम्हाला समजलं असेल की व्हॉट इज द लेवल ऑफ द स्पीकर, हाऊ कन्वर्जंट ही इज अबाउट द स्पिरिच्युअल थिंग्स और युअर रिलिजियस थिंग्स और जनरल नॉलेज और कॉमन सेन्स. करेक्ट. तर ते तुम्हाला पण अनुभव आला असेल. पण त्याने कडकडून आपल्याकडून जेवढा देता आला ते सगळं आपल्याला दिलं आहे. जास्तीत जास्त द्यायचे त्याने प्रयत्न केलेला आहे. लपवायचा साठी नाही, याला दिलं हे शिकून जाईल, ते माझे वर जाईल आणि असं त्यांचा कधीही उद्देश न होता, न आहे, न होणार. ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ अँड ट्रान्सेंड युअर सेल्फ. त्यांचं म्हणणं आहे प्रत्येक माणसाने he does not believe in discrimination, ladies or gents, child or adult. जानवर हे प्रत्येक माणूस म्हणजे तुमच्या लिव्हिंग लेजंड जे काही आहे, जे काही ज्याच्यामध्ये आत्मा आहे, प्राण आहे, त्यांना सगळ्यांच्या त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही उन्नत व्हा. आणि हे उन्नत आपण होऊ शकतो. सावित्रीमध्ये एवढी ऊर्जा कुठून आली? आता तिथं सावित्री ठीक आहे, जे काही असेल, इन्कार्नेशन असेल किंवा अवतार असेल, पण हे यमशी संभाषण करण्यामध्ये, यमला परास्त करण्याची जी शक्ती त्याच्यामध्ये कुठून आली? अशी शक्ती आपल्यामध्ये पण आहे, पण ती सुप्त अवस्थेत आहे. जी सुप्त अवस्थेत आहे त्याला जागृत. आणि आम्हाला फक्त एकही आपल्याकडून अपेक्षा आहे, एक अपेक्षा आहे आपल्याकडून की आमच्या कानात जर असा ऐकू आला की आम्ही नैनितालच्या कॅम्प करून आल्यावरती हे XYZ जे काही असेल ते कॅम्प करून आल्यावरती हो त्यांच्या आयुष्य किती बदलला, किती सुधारणा झाली, त्यांनी खोटं बोलायचं बंदच करून टाकलं.
सॉरी ते एक्झाम्पल आहे थोडासा गंमत म्हणून. तर असं तुम्ही जे काही करा आणि आपला उन्नत व्हा, आणि ते आम्हाला ऐकू आला, ते आमची भरपाई म्हणजे आमच्या याचीसाठी भरपाई तीच आहे. बरं, पुढच्या आयुष्य, पुढच्या तुमच्या प्रवाससुद्धा सुखी समृद्धीचं जाऊ. नमस्कार, मी रत्ना कुलकर्णी नाशिकहून आले. BSNLची एम्प्लॉई, रिटायर्ड BSNL एम्प्लॉई. सरोदिया सर BSNLचे, आणि खूप वर्षांपासून सर पॉंडिचेरीला आणि नैनितालला असे शिबिर अरेंज करतात हे माहीत होतं. परंतु आज योग आला, इतक्या वर्षांनंतर आज योग आला. मी सेवानिवृत्त होऊन आता 7-8 वर्ष झाली. हा, म्हणजे मी व्हॉलेंटरी मला काही म्हणायचं नाही. मी व्हॉलेंटरी घेतली. पण रिटायरमेंट घेतल्यानंतर पुढे काय करायचं हा मनात विचार होता, आणि मी योगाकडे वळाले. योगाच्या मास्टर डिग्री घेतली, MA योगशास्त्र ही डिग्री घेतली, आणि छोटे मोठे बरेच कोर्सेस केले. त्यामुळे थोडाफार योगाचा अनुभव गाठीशीर होता, आणि त्याच अनुभवाद्वारे मला इथे सरांनी संधी दिली. त्याबद्दल प्रथमतः मी सरोदिया सर आणि सरोदिया मॅडम या दोघांचीही आभारी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आम्हालाही चांगलं शिकायला मिळालं. आणि योग वर्गामध्ये त्यामुळे मी आसन, प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम सरांनी घेतले होते, त्याचं डेमो, किंवा त्राटक, योग निद्रा यासारखे वर्ग मी घेऊ शकले. आपले योगाचा जो आहे तो प्रत्येक वर्ग म्हणजे आयुष्य पुरेल एवढी आसनं आणि हे आहे, अगणित हे सगळी आसनं प्राणायाम आहेत. पण जेवढी यथाशक्ती मला दाखवता आली तेवढी मी दाखवण्याचा प्रयत्न केला. हा जो वर्ग घेण्याचा मला अनुभव मिळाला ना, तो मी अवर्णनीय आहे, मी कोणाला सांगू शकत नाही. म्हणजे मी जर आठवलं की अरे मी आश्रमात आले आणि मी योग वर्ग घेतला, पण एका वेगळ्याच आनंदात मी भारावून गेलेले होते. जे माझ्या वाक्य तोंडातून निघत होती ती सगळी महाराजांची, महायोगी आहेत अरविंदो, त्यांची ती वाक्य असावी किंवा त्यांच्या आशीर्वादाने मी बोलत होते. नैनिताल हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. खरंच का हो स्वर्ग हाच आहे असा प्रश्न मनात उभा राहिला. येथील अनेक प्रेक्षणीय स्थळांना आम्ही भेट दिली, जसं की कमल ताल, नऊ कुचिया ताल, भीम ताल, नल दमयंती ताल, गरुड ताल, सात ताल, असे अनेक ठिकाणी आम्ही बघितलो. कैचीधाम, हनुमानगडी वगैरे ते तर अप्रतिम आहे, सुंदर आहे. हिरव्यागार डोंगरात क्षिप्रा नदी झुळझुळ वाहतीये, आणि त्याच्या जवळ निम करोली बाबांचा आश्रम. डोळ्यासमोर दृश्य नुसतंच ऐकलं होतं, पण त्याचा अनुभव घ्यायला मिळाला. अप्रतिम दृश्य मनात साठवून ठेवायचंय आणि परत परत यावे असं हे ठिकाण आहे. खरंच खरंच नक्कीच आपण स्वर्ग कोणी पाहिला आणि पाहिला तर त्याचं वर्णन करायला परत आपण येणार नाही, पण नक्कीच हा स्वर्ग आहे. आणि आपण एकमेकांना ते स्वर्गाचं वर्णन करताना नैनिताल डोळ्यासमोर येणार. अरविंदोंचा आश्रम नैनिताल येथील शिबिर म्हणजे एक आध्यात्मिक प्रवास आहे. सरांनी इतक्या सोज्वळ गोड शब्दात आपल्याला थोडीशी चपराक मारली आहे आणि सांगितलंय की तू ह्या मार्गाने जा. किती सुंदर, आणि किती त्यांनी अनेक उदाहरणं देऊन त्यांनी आपल्याला हे पटवलेलं आहे. फारच सुंदर. त्या वातावरणात सिन्नरकर सरांनी ह्या आश्रमातील
म्हणजे व्याख्यान रोज 2-2 व्याख्यानं त्यांची आपल्याला ऐकायला मिळत होती आणि त्या वातावरणात आपण भारावून गेलो होतो. नक्कीच म्हणजे कोणाला वाटत असेल मी ते डोळे बंद केले ते चिंतन मनन होतं बरं का. जमलेल्या साधकांमध्ये नाशिकहून आलेले माझ्या मैत्रिणी आणि काही BSNLचे एम्प्लॉई एवढेच माहिती होते. पण बाकी शिरपूरहून आलेल्या किंवा कल्याण डोंबिवली इथून आलेल्या मला नवीन मैत्रिणी मिळाल्या आणि अतिशय छान आमची मैत्री झाली आहे आता. ह्या अभ्यास वर्गाबरोबरच आम्ही खूप फिरलो, गाण्याच्या भेंड्या खेळलो, अभ्यास वर्गाबरोबरच एकमेकींची चेष्टा मस्करी केली, भरपूर आणि बॅग नवीन विकत घेऊन खरेदी केली. म्हणजे खरेदी मावत नव्हती त्यासाठी नवीन बॅग विकत घ्यावी लागली आम्हाला. आम्ही तर म्हणतो वस्तू म्हणजे ह्याचा अर्थ काय की इथे इतकं सुंदर वातावरण आणि खरेदीला पण भरपूर वाव. म्हणजे पुढच्या वेळेला येताना डेबिट कार्ड माझ्याजवळ द्या बरं का. शिबिरास परत यावं असं हे ठिकाण. पॉंडेचेरी आणि मधुबन येथील अरविंदोंचा आश्रम बघण्याची खूप इच्छा आहे. बघूया कधी योग येतो, कदाचित उद्याही येऊ शकेल. तर बघूया कधी योग येतो. एकादशीच्या दिवशी तर आम्ही आध्यात्मिक वारी केली आणि त्या वारीचं सूत्रसंचालनाचं काम पण माझ्याकडे दिलं. म्हणून सुद्धा मी मॅडमचे आणि सरांचे खूप धन्यवाद मानते की आता आश्रमाबाबत बोलायचं म्हणजे उत्तम व्यवस्था. उत्तम हा शब्द प्रत्येकाला लावणार आहे मी. उत्तम शिस्त, उत्तम अन्नमाता म्हणजे ती अन्नपूर्णा आहे ना, ती प्रसन्न आहे. अगदी उत्तम अन्न, उत्तम वातावरण, सारं काही उत्तम. प्रत्येक गोष्टीला उत्तम हा शब्द लावत चला आणि हे करा. केशरबाईंचे आपलं भेट झाली, ओळख झाली आणि त्यांचं नियोजन किंवा त्यांचं पुढील आश्रमाचं बांधकाम, त्यांचे नियोजन व्यवस्थापन हे सुद्धा उत्तम. रोजच्या रोज अशी आश्रमामध्ये प्रगती होत जाते. अर्थात हे सत्कार्य श्री अरविंदो आणि मामीरा यांच्या आशीर्वादाने नक्की पूर्ण होणार आहे आणि हे कार्य असेच पुढे चालू ठेवणार आहे, असेच पुढे चालू राहणार आहे. जास्त काय बोलणार. त्रिवार धन्यवाद, त्रिवार धन्यवाद, त्रिवार धन्यवाद. आणि हा जो आमचा ग्रुप आहे ना, हा आमची आता अगदी घनिष्ठ मैत्री झालेली आहे आणि आमचे 3 ग्रुप इथे म्हणजे ग्रुप म्हणण्यापेक्षा आम्ही सगळ्या एकच आहोत. फक्त 3 गाड्यांमधून आलेलो आहोत, वेगळ्या वेगळ्या गाड्यांमधून आलो. म्हणून आमची छोटीशी विनंती आहे तुम्हाला की आम्ही दिलेली भेट स्वीकारावी. आम्ही भेट नाही, भेट नका म्हणू त्याला, आमची एक आठवण. सरांना एक 2 मिनिटं नाही भेटतो प्लीज. मी आमच्यातलं आम्हाला खाली बघायला लावू नका. आम्ही नाही एक्सेप्ट नाही. आम्ही तसं आधीपासून एक मिनिट हो. प्रेम आहे तुम्हाला काय आम्ही एक श्रद्धा म्हणून नाही करतोय, त्याला हे नको अरे आमच्यासाठी तुम्ही तेच आहात. आम्ही परमार्थ म्हणून हे करतो. कुठल्याही नाही हे काही भेटवस्तू नाही आहे. आपलं BSNLचं ब्रीदवाक्य आहे आणि आपण एक आहोत. त्यामुळे इथे असा भाव नाहीये, गरजच नव्हती. ती भेट नाहीये, एक आठवण बरं. एक 2 मिनिटं एक माझं मी पूर्ण करते. मी संन्यासी सरांना विनंती करते की त्यांनी पुढे यावं
आणि सिन्नरकर सरांचा पहिल्यांदा सत्कार करावा. ऑरेंज सेकंड बॅच मध्ये शेवटी करणार, आश्रमतर्फे करणार आहे. सरांचा सत्कार मी आश्रमतर्फे करणार. आमच्या नंतर सेकंड बॅच हे पण सेकंड बॅच. टोपी घाला बा. मला टोपी घालायची. नाही त्यांना अशी पण टोपी होती. ऍक्च्युली आपली भारतीय परंपरेप्रमाणे आपण हे टोपी आणि शाल हा सत्काराचं स्वरूप आहे. सरांनी सिन्नरकर सरांनी जे आरोग्याविषयी सांगितलं त्याचं नक्कीच अनुकरण करण्यात येईल. आणि त्यांनी 2-3 उदाहरणं दिले, ते माझ्या अनुभवावरून सुद्धा मला अनुभव आला. नंतर बोलू आपण. मी इथे तर बोलू पहिले. त्यांचं मी खरोखर आभारी आहे. ही अमाऊंट डिक्लेअर करते, ही 5,000 रुपये आहे. अच्छा, ओके. हो, आमच्या सर्व बॅच ओके, थँक्यू. थँक्यू मुलांतर्फे वीस थँक्यू. thank you. मुलांसाठी धन्यवाद. तुम्ही केला ते खूप छान. मुलांसाठी त्यांनी आवडते ते बिचारी इतकी सेवा करतात. काय मिळत असेल त्यांना, व्हेरी मिगरी अमाऊंट वरती काम हा करतात. एक मला छोटासा आदर किंवा आमची नाही, आठवण नाही, मी म्हणून तिथं आहे. ठेवतो. सरांनी प्लीज, तुमचा अनादर काय मगाशी तुम्ही जीएसटी बद्दल म्हणत होते, जीएसटी. हा. तर मी जीएसटीचा असा अर्थ केला की गुड सर्व्हिसेस रेंडर्ड. म्हणजे आम्हाला इथे आम्ही एक मिनी महाराष्ट्रच तयार झाला होता इथे. Yes. बरोबर. सगळे मराठी सगळं सिन्नरकर साहेब नाशिकचे आणि सिन्नरकर सरांचे पण खूप आभार. त्यांनी त्यांच्या खणखणीत आवाजात आम्हाला झोप येऊ दिली नाही. झोप यायला लागली तरी उठवून द्यायची. आणि उदाहरणांमुळे काय झालं, काही बोर झाले नाही. तर हे तत्वज्ञान एवढं ते जे इंग्लिश मधलं वाक्य अर्थ कळत नाही शब्द, आणि त्यांनी सोप्या शब्दात सांगितलं आणि उदाहरणांमुळे आम्हाला झोप येऊ दिली नाही. त्यांच्या वाण्यातून खरंच अरविंद सरच बोलताय असं वाटत होतं. हा, तेच नाही खरंच. म्हणजे ते त्यांना म्हणजे प्रोफेसर, डॉक्टर, हे पंडित हे सगळंच करायचं. आणि त्यांचे गुरु पण त्यांनी म्हटलंच पांडुरंग होते. शास्त्री खूप ग्रेट आहे. नंतर आम्हाला तुमच्यामुळे एवढे 23 फ्रेंड्स मिळाले निरनिराळ्या ठिकाणी. त्यांनी पण नाशिकला आम्ही तुमच्याकडे येऊ सगळ्यांनी. त्यामुळे ग्रुपवर आपल्या सर्वांचे फोन नंबर आहेत. हो. हा, आणि आपल्या ग्रुपवर सगळेजण आहेत. पांडिचेरीचं तर आम्ही आतापासून बुकिंग करून ठेवतोय. Yes. तुम्ही पण आता आम्हाला दिलं जागा. नक्की या. शिरपूरला आमच्याकडे सर्वांनी नक्की या. आपण आपली आहे. मुलाचं लग्न काढून अजून 10 वर्ष टाइम आहे त्याला. लग्नाचं वेगळं. की त्यांनी हे भेट म्हणून घ्या. त्यांच्या फोटोपाशी ठेवले. आश्रमला द्या. आश्रमाला तुम्ही यूज करा किंवा तुमची जशी इच्छा असेल तसं. आणि पौर्णिमा दोघं ठेवा ना थोडी. It is our resolution that we have resolved that we will not see. आश्रम करून नाही, कोणाकडून. तुमच्या हातात आम्ही एक अमाऊंट देणार आहे आणि ती अमाऊंट तुम्ही कशी यूज करायची ते ह्या लोकांना म्हणजे सादर प्रणाम. सर्वप्रथम या सुंदर योग शिबिराच्या आयोजनासाठी सरोद्या मॅडम आणि सरोद्या सर यांचे मनपूर्वक आभार. त्यांच्या मुलाच्या प्रयत्नामुळे आपण सर्वांना श्री अरविंद आश्रम या पवित्र स्थळी एकत्र यायची संधी मिळाली. सौरत्ना मॅडम, तुमचं योग शिक्षण केवळ आसनापुरतं मर्यादित नव्हतं, तर तुमच्या सुस्पष्ट मार्गदर्शनातून शरीर, मन आणि श्वास यांचा सुंदर मेळ साधता आला. तुमची शिस्त, सौम्यपणा आणि सातत्य खरंच प्रेरणादायी आहे. श्री सिन्नरकर सरांचे प्रबोधन हे प्रत्येक सत्रात ज्ञान आणि विचारांनी परिपूर्ण होतं. त्यांच्या विचारांनी आपल्या योगाच्या अंतर्मुख प्रवासाची खरी दिशा मिळाली. या काही दिवसात आपण सर्वांनी एक सुंदर गंध तयार केला. शरीराची लवचिकता वाढली, मनाची शांतता मिळाली आणि आत्माचं समाधान लाभलं. या योग प्रवासातील प्रत्येक क्षण मी हृदयात साठवून ठेवले आहे. इथून पुढे हे ज्ञान जीवनात वापरण्याचा नक्की प्रयत्न करेन.
आपल्या सर्व आयोजक, शिक्षक, सहभागी यांना मनपूर्वक धन्यवाद. शेवटी एवढंच म्हणेन, योग हा फक्त व्यायाम नाही, तो जीवनशैली आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. माझ्या भूषणला मी शिक्षिका होते आणि आता रिटायर झालेली आहे, पूर्ण सेवा करून रिटायर झाली आहे मी. मला वाटतं 2020मध्ये पॉंडेचेरीला गेले होते. एक आमच्या बिल्डिंगमध्ये मनीषा कर्वे मॅडम राहतात, त्यांच्यासोबत त्यांनी मला सांगितलं, त्यांनी मला योग टीचर बनण्याचं, म्हणजे मी पण पतंजलीची योग शिक्षिका आहे आणि त्या मॅडमनेच मला तो कोर्स करण्यासाठी हे केलं होतं. तर त्यांनीच मला पॉंडेचेरीला जाण्यासाठी हे केलं आणि मी पॉंडेचेरीला गेलेली. तिथे पण एवढा सुंदर अनुभव आला मला, अगदी कमी पैशात. आता वाढली महागाई, तेव्हा तर आम्ही काहीतरी 6,000-7,000 वगैरेच काहीतरी भरले होते आणि तेव्हाही यांनी आमच्याकडनं कुठलीही भेट नाही घेतली. आणि तेव्हा मला वाटतं कुमुदिनी धर्माधिकारी मॅडम आल्या होत्या. त्यांनी अतिशय सुंदर, जसं सरांनी आता वेगळ्या विषयावर दिलंय, त्यांनी मला वाटतं दासबोध, रामदास स्वामी, खूप छान. आणि आमचे कार्यक्रम पण अतिशय सुंदर झाले. मॅडम पण नाशिकच्या ना? हो, त्यांच्याकडे गेलो ना त्यांनी. नंतर नाशिकचं त्यांनी कोरोना संपल्यानंतर गेट टुगेदर ठेवलं, पुन्हा आम्हाला सगळ्या पॉंडेचेरी ग्रुपला एकत्र आणलं होतं त्यांनी. आणि अतिशय आम्ही त्यांच्या सोबत पुन्हा ते रामदास स्वामींचं त्यांचं खूप हे आहे त्यांना. तर त्यांनी आम्हाला तंजावरला, त्यांच्यासोबत आम्ही तंजावर, त्रिची वगैरे सगळं तिकडे फिरून आलो होतो. आणि तेव्हापासून मला नैनितालला यायचं म्हणजे खूप इच्छा होती. अशा आमच्या पिकनिक, माझ्या स्वतः मोठा ग्रुप झालेला, आम्ही नेहमी पिकनिकला जातो, पण मला शिबिरासाठीच नैनितालला यायचं होतं. एका ठिकाणी असं शांततेत 7-8 दिवस राहायचं होतं. खूप कधीची इच्छा होती. पण यांच्याकडनं 2020ला आम्ही जानेवारीत ते आलो आणि मला वाटतं 22 मार्चपासून ते लॉकडाऊन लागलं आणि त्याच्यानंतर 2 वर्ष असंच गेले. काही नंतर माझे प्रॉब्लेम झाले, त्याच्यामुळे नाही. आणि आता यायचं तर आता माझ्या मिस्टरांच्या तब्येतीचे खूप प्रॉब्लेम मी सरांनाही सांगितलं. म्हणजे त्यांचं बायपास झाले 2004लाच. त्याच्यानंतर ते एवढ्या वर्षापासून ते ॲलोपॅथी औषधं खाऊन होते, त्याचे साईड इफेक्ट, मग कधी ते पोटाचे त्रास, न्यूरोलॉजीचा, म्हणजे सगळे न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी, सगळे डॉक्टरांची आमच्या औषध चालू आहेत. त्यामुळे येऊ की नको. आणि ह्या मैत्रिणींना मी जूनमध्ये पण टाकलं होतं, तेव्हाही त्यांना यायचं होतं. ह्या माझ्या मैत्रिणी सगळ्यांना खूप इच्छा होती इथे यायची, पण मी येत नाही म्हटल्यानंतर त्या तयार नाही यायला. आता त्या माझ्या खूप मागे लागला. हे म्हणतात मी माझ्या तब्येतीचं असं म्हटलं, पण यांना पुढे बाहेर अगदी नाशिकला जरी आणलं ना, यांना काही प्रॉब्लेम होत नाही, पण आमच्या घरी असले की मग माझं काहीतरी रोज काहीतरी वेगळा त्रास होत असतो त्यांना. म्हटलं जाऊ दे, तुम्हाला बाहेर गेले की त्रास होत नाही, थोडंसं 6 महिन्यात एकदा कुठेतरी नेऊन आणलं की मग थोडे 6 महिने मग त्यांना रिलॅक्स. त्या दिवशी झाला तेवढाच त्रास झाला त्यांना थोडासा. हा, तर ते थोडंसं त्यांना म्हणजे औषध चालू आहे. एखाद्या वेळेस गोळी वगैरे विसरली असतील किंवा थोडंसं मध्ये तरी होतं त्यांना. उलट मला सगळेजण म्हणतात की तू एवढं काय डेअरिंग करते, त्यांना एवढं हे असताना तू घेऊन जाते. पण आता जे व्हायचंय ते आपल्या नशिबात जिथे आहे तिथे काहीतरी होणार. शेवटी जाणार आपण सगळेच जाणार, पण त्यांना बाहेर गेल्यानंतर बरं वाटतं जरा, त्यामुळे मी त्यांना घेऊन जाते. आणि इथे आल्यानंतर म्हणजे एवढे छान सगळे भेटले. ह्या मॅडमने पण, रत्ना मॅडमने पण खूप छान योगाचं हे दिलं. सरांनी पण पहिल्या दिवशी खूप सुंदर वर्ग घेतला, सूक्ष्म व्यायाम वगैरे खूप सुंदर शिकवले. आणि त्यांनी आध्यात्मिकतेकडे तर आपलं सगळं हे केलं, पण आपल्याला आरोग्याविषयी पण खूप छान माहिती दिली. म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मनाला, त्यांना पटकन असं कुणाचं पटत नाही, पण त्यांच्याही मनाला खूप भावलं. ते म्हटले की नाही, आपण यांच्याकडे जाऊच या नाशिकला, आणि आम्ही सरांकडे जाणार आहे नाशिकला. आणि पुढच्या ग्रुपला मी सांगते माझ्या की तुम्ही पॉंडेचेरीला जाऊन या. मी जाऊन आलेली आहे, मला प्रत्येक वेळेस जमत नाही, कारण थोडी नातनीची वगैरे जवळ. तुम्हालाही सांगितलं मी येते, पण माझ्यावर माझी नात असणार आहे लहान, कारण आई तिची गेली दुसरीकडे, पण ती दोघींना नाही घेऊन जाऊ शकत, त्यामुळे मला तिची जबाबदारी आहे. त्यामुळे मी आणते, तर चालेल तर मी येते. त्यामुळे तिकीट काढायला आम्हाला थोडेसे उशीर झाला, पण खूप छान वाटलं ह्या शिबिराला येऊन. आणि माझ्या मैत्रिणी पुढच्या पॉंडेचेरीच्या तुमच्या याला शिबिराला नक्की येतील, आणि मी नसते तरी तुम्ही या असं मी त्यांना सांगेन. आणि नैनितालला पण या आपण. आणि पुन्हा नैनितालला येण्याचा योग आला तर नक्की येऊ. आणि खूप छान सगळेजण आपण आता जाता जाता खूप आणखीन, पण नेमका आता उद्या आपला शेवटचा दिवस आहे आणि खूप छान सगळं आपला म्हणजे सगळे शिबिरात खूप छान, सगळ्यांमध्ये खूप छान हे झालंय. आणि आपण सगळ्यांनी एकमेकांकडे जाऊया. मागे आमच्या पॉंडेचेरी ग्रुप पण अजून आहे, त्याच्यावर आम्ही मध्ये मध्ये टाकत असतो काही काही.
आणि धर्माधिकारी मॅडमने पण त्यांच्या घरी त्यांच्या बंगल्यावर गेट टुगेदर ठेवलं होतं आणि खूप छान म्हणजे छान त्यांनी केलं. सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. त्या माऊलीकर वगैरे नाशिकच्या सगळ्या- सगळ्याच खूप छान, तोही ग्रुप खूप सुंदर होता आणि अजून पण सगळ्यांचे आहेत तसे संबंध. तर असंच आपण नेहमी भेटत राहूया. एवढे बोलून माझे आणि यांचं खूप कौतुक वाटतं की ते म्हणजे एवढ्या याच्यामध्ये पण ह्या एक वयात एवढ्या सगळ्यांना ते एकत्र आणून आणि एकही पैशाचं हे न करता त्यांचं खूप कौतुक. म्हणजे असं ह्या याच्यामध्ये जमान्यात असं कोणी करणार नाही इतकं त्यांचं खूप कौतुक वाटतं मला की. आणि सर त्यांची पायी काय नाही 1.5 किलोमीटर आपण पटकन आणि मला पायी चालायला आवडतं. 2 दिवस ट्रेनमध्ये प्रवास केला पण जेव्हा मी गेली आणि मी म्हटलं बापरे हे जातात म्हटल्यावर आपण सहज जाऊ शकतो. रोज आपण असं फिरायला जातोच पण ते जे चालले ना इतके पुढे ते आणि सहज पुढे आम्ही त्यांच्या मागे आणि आम्हाला पायात घेऊन हे माझ्याकडे म्हटलं बापरे यांची खरंच कमाल आहे. खूप छान खरंच असा स्टॅमिना पाहिजे. खरंच आपल्यापेक्षा खूप तरुण आहे तो बाई. तुमच्या ह्या मताशी मी सहमत आहे. खरंच त्यांची बोलण्यातनं त्यांची कळकळ जाणवते. जाणवते. हो, या. या तुम्ही आणि खरंच कुठलाही ते एक पैसा आपण पैसे भरले 12,096 पूर्ण पैशाची त्यांनी आपल्याला पावतील त्यात यांचं काहीच हे नाहीये. म्हणजे कुठल्याही याची अपेक्षा न करता ते सगळ्यांना ज्ञान देण्यासाठी सगळ्यांच्या आरोग्याविषयी सगळ्याच्या. आता पावणेला सुद्धा आम्ही समुद्रावर जायचो योगा करायला. खूप छान हे तिथे सुद्धा वातावरण होतं. आणि ते पहिल्याच दिवशी मी वर्णन केलं होतं की ऋषी कुळातले दाम्पत्य हो खरंच खरंच संसाराच्या पलीकडे त्यांनी पलीकडे. पाहिजे. आणि तुमचं पण हे आम्हाला खूप मनाला भावलंय त्यामुळे आमच्याही विचारात भरपूर बदल होणार आहे सर्वांच्या. आता सगळेजण आध्यात्मिक इकडे वळतील अशी मी आशा करते. आणि तुमचे खूप खूप आभारी सरांचे तुमचे मॅडमचे खूप आभारी आहे. आणि खरोखर अतिशय नम्रतेने सांगू शकतो की जे का मी इथे बोललो ते परत बोलू शकणार नाही खाली उतरल्यानंतर. कारण की ते इथलं स्थान महात्म्य होतं आणि श्री अरविंद आणि श्री माताजी पाठीमागे होते आणि त्यामुळे त्यांनी बोलवून घेतलं. मी रोज त्यांना प्रार्थना करायचो की या खोक्यातनं तुम्हाला काय सांगायचं ते सांगा. त्यामुळे नम्रतेने मी सांगतो की मी खाली उतरल्यानंतर मला जर पुन्हा हा विषय कोणी सांगितलं की तुम्ही नाशिकला जाऊन घ्या तर नाही घेऊ शकणार. माझे गुरु अनुभव लोकांचे आहे. पूजनीय पांडुरंग शास्त्रीजी हे म्हणाले की एकदा मी रस्त्याने चाललो होतो आणि रस्त्याच्या कडेला मला गाई म्हशींचा गोठा दिसला. तर मी त्यांच्याकडे पाहिलं तर त्या गाई म्हशी रवंथ करत होत्या. रवंथ म्हणजे पोटातला एक एक घास बाहेर काढायचा, चावायचा, लाळ मिसळायची आणि परत आत टाकायचा. त्यावेळेला माझ्या मनात असा विचार आला की माणसाला ही फॅसिलिटी असती तर किती बरं झालं असतं. म्हणजे आपला जेवणात वेळ वाया गेला नसता. डबा पोटात टाकून घ्यायचा आणि इथे येऊन बसायचं. कोणाचं लक्ष लागलं नसतं पण सगळे रवत. पण म्हणे ही माणसाला फॅसिलिटी नाही. तो अन्नाचा रवंथ करू शकत नाही पण तो विचारांचा रवंथ करू शकतो. त्यामुळे जे विचार आपण इथे ऐकलेत त्याचं घरी गेल्यानंतर आपण रोज रवंथ करणार आहोत. आपले दीपक भाई आणि आपले नाफाडे सर यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे की याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि ते छोट्या छोट्या क्लिप्स मधून ते आपल्याला पाठवणार आहे ग्रुपला. मग आपण याचं रवंथ करणार आहोत. पुन्हा 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 आपण त्याचं माझ्यासहित आपण सगळे त्याचं रवंथ करू. एक आजी होती. त्या आजीचे खूप नातवंड होते आणि त्या नातवंडांना ती रोज दुपारी गोष्टी सांगायची. एक दिवस ते आले. सगळे खरी घडलेली घटना आहे. सगळे नातवंड बसले होते आणि त्या आजीने डोळे बारीक करून सांगितलं की आज मी तुम्हाला काय सांगते, जगाचा विनाश एक दिवस होणार आहे आणि तो कधी होणार आहे मला माहिती पण मला ते सांगायची परवानगी नाही. आणि असं म्हणून ते आजी, ते मुलं म्हणाले आजी सांग ना ग, सांग ना ग आजी, जर का जगाचा विनाश परीक्षेच्या आधी होणार असेल तर मग आम्ही अभ्यासच करणार. तेव्हा कधी जगाचा विनाश होणार आहे आम्हाला सांग. ती आजी म्हणाली मला सांगायची परवानगी नाही आणि ते निघून गेली. त्याच्यात एक नातू होता. तो खूप जिद्दी होता. तो हळूहळू हळूहळू आजीच्या मागे गेला
आणि एकांतात त्याने आजीला गाठलं आणि डोळे बारीक करून म्हणाला, आजी इथे कोणीच नाही, आता तू मला सांग जगाचा विनाश कधी होणार आहे. आजी पण डोळे बारीक करून म्हणाली, हे बघ मी तुला सांगते पण तू कोणाला सांगणार नाही ना. नाही म्हणे, मी कोणाला सांगणार नाही, जगाचा विनाश कधी होणार आहे मला माहिती. हे बघ एक लक्षात ठेव, ज्या दिवशी कुठल्याही प्रदेशात कुठल्याही देशात तू गेला असताना तुला एका जागी थांबलेली मुंगी दिसेल, त्या दिवशी जगाचा विनाश होईल. पुढे तो नातू खूप मोठा फिलॉसॉफर झाला, तत्वज्ञ झाला, देशोदेशांमध्ये व्याख्यान देण्यासाठी गेला. तो म्हणाला, तेव्हापासून अनेक प्रदेशात मी फिरलो, सगळीकडे मी बघितलं, पण मला एका जागी थांबलेली मुंगी कधीच दिसली नाही. मग आपल्याला या मुंगीसारखं काम करायचं, एका जागी कधीच थांबायचं नाही. त्यामुळे आपल्याला सरांनी सांगितलं ना की जीएसटी म्हणजे काय, की आणखी 10 जणांना प्रवृत्त करू आपण, आपले नातेवाईक, आपले कुटुंबीय, आपले हितचिंतक यांना सांगू आपण की नैनितालमध्ये आम्ही असं असं अनुभवलं, आपण काय आनंद अनुभवला त्याचं वर्णन करायचं फक्त. तर त्यामुळे अशा पद्धतीने, आणि देवाने त्याची निवड केली, श्री अरविंद आणि श्री मा यांनी त्यांची निवड केली, तर ते आपण सांगण्याचं काम करायचं, मुंगीसारखं काम करायचं सतत. आणि हे सांगण्यासाठी एक छोटीशी कविता सादर करतो आणि आपला समारंभ संपला असं जाहीर करतो. त्या कवितेचं नाव आहे चिडिया, चिमणी. चिमणीसारखं काम आपल्याला करायचं. चिडिया, एक तालाब के किनारे इमारत को लग गई थी आग. एक तालाब के किनारे इमारत को लग गई थी आग, मच गई अफरा तफरी और भागम भाग. कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग में घिरे लोगों को बाहर निकाला. एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में. एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में. उसी वक्त पेड़ पर बैठा हुआ कौवा बोला, चिड़िया बहन ये तुम क्या कर रही हो, चिड़िया बहन ये तुम क्या कर रही हो, सुई की नोक से समस्या का ताला खोल रही हो. अरे तेरी चोंच में जितना पानी आएगा उससे आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा. अरे तेरी चोंच में जितना पानी आएगा उससे आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा. तब चिड़िया ने दिया जवाब एकदम लाजवाब. चिड़िया बोली, मेरे कौवे भाई मैं तेरे बात को मानती हूं, मेरे कौवे भाई मैं तेरी बात को मानती हूं, चोंच में भरी पानी की क्षमता भी पहचानती हूं. मैं तो केवल इतना ही जानती हूं कि जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, मेरा नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में लिखा जाएगा. जेव्हा कधी मानवतेचा इतिहास लिहिला जाईल, अतिमानसाचं अवतरण होईल, तेव्हा नैनितालमध्ये अशा प्रकारची शिबिरं सरोदिया दाम्पत्य आयोजित करत होते आणि आम्ही सगळे तिथे जात होतो. हे कुठेतरी इतिहासात भगवंताच्या डायरीमध्ये आपली नोंद होईल. हरिओम. वंदनीय श्री अरविंदो सीमा यांच्या चरणी प्रणाम. आदरणीय सिंदरकर सर आणि सन्माननीय श्रोते हो, म्हणता म्हणता हे शिबिर आज शेवटच्या टप्प्यावर, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे आभार प्रदर्शनापर्यंत येऊन पोहोचले. देवभूमीने ही दाजी खऱ्या अर्थाने हिमालयाच्या कुशीत आली. येथील श्री अरविंदो आश्रमात गेले 7 दिवस चाललेल्या ज्ञानयज्ञाचे सांगत आहोत आहे. आपण येथे शिबिर का घेतो याचे उत्तर आपल्याला मिळाले असेलच. नाशिक, मुंबई, पुणे येथे पण शिबिराचे आयोजन करता आले असते, पण येथे नयनरम्य निसर्गाने नटलेल्या हिमालयाच्या सान्निध्यात असलेल्या ह्या आश्रमातली श्री अरविंदो सीमा यांची स्पंदने मिळाली असतीलच आपल्याला. मुख्य म्हणजे आपण आपली सारी व्यवधानी बाजूला सारी सगळ्या व्याख्यानांचा समरसतेने लाभ घेतला. कारण काय, इथे सांसारिक काळजा नव्हत्या.
नाही तर संध्याकाळी म्हणजे आमच्या नाशिकवाल्यांना की आपण समजा शंकराच्या आलीमध्ये जायचं असेल तरी रात्रीचा स्वयंपाक वगैरे करून मग निघावं लागतं. म्हणजे शांतपणे आपण समरसतरी त्यात हे होऊ शकत नाही मिक्स. तर सिंदरकर सरांनी आपल्याला जे सांगितलंय सिद्धार्थ सरांची व्याख्याने माहितीपूर्ण झाली. सर आपल्या व्याख्यानांमधून श्री अरविंद शिवमा आपले गुरु यांचे चरित्र उलगडत गेले आणि मुख्य म्हणजे आम्ही आपल्या व्याख्यानांमध्ये समरस झालो आणि अनेक गोष्टी सांगून आपण सावित्रीसारखा अवघड विषय सोपा करून सांगितला. त्याबद्दल तर सर आपले खूप खूप आभार आणि आपण इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. तसेच आपली सकाळ सुंदर केली ती आपल्या एक तर पहिल्या दिवशी शाळांनी आपलं सगळं घेतलं. नंतर रत्नाबाईंच्या योगवर्गामुळे ती अतिशय सुंदर झालेली आहे. त्यांनी बद्धकोष्ठता यावरही छान वर्ग घेतला. तसेच दिव्य ताटक ज्योती ताटक घेतले. या दोन्ही वर्गांमुळे आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडली असेल त्याबद्दल तिचे आभार. तसेच विविध गुणदर्शन हा कार्यक्रम खूप छान झाला. याचे कारण कुमारदास सूत्रसंचालन म्हणजे आपण त्यांच्या पंढरीच्या वारीलाही गेलो होतो आणि त्याचे श्रेय जाते सौ रत्ना कुलकर्णी यांना. तर त्यांचे आपण त्यांचे आभार मानूया. तसेच सहभागी झालेल्या सगळ्यांचे खूप आभार. कोण कसे राहिले हा प्रश्न महत्त्वाचा नाहीये. तुम्ही मनापासून आमच्यापर्यंत पोहोचवलं ते जास्त महत्त्वाचं आहे. तसेच कावेरी गिरी यांनी पण मेडिटेशन खूप छान घेतलं त्याबद्दल तुमचे आभार. तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांनी मदत केली या शिबिराला त्यांचे आभार. तसेच किचन टीमचेही आभार, किचन स्टाफचे आभार. हां आणि आता श्रोते हो तुम्ही फक्त श्रोते राहिल्या नाही कारण आपली ओळख नसताना इथे एका कुटुंबात आल्यासारखे आपण राहिलो. म्हणूनच खऱ्या अर्थाने तुम्हाला बंधू भगिनी म्हटलेलं मला जास्त आवडेल. तर हे आपले एक्सटेंडेड फॅमिली आता झालेली आहे. हा पुनर्भा आमच्या फॅमिलीत इन्क्लूड झालेला आहे. तर माझ्या सर्व बंधू भगिनींनो येथील अभ्यास शिबिरात आपण सगळेजण न कंटाळता सहभागी झालात. एवढ्या थंडीतही अगदी पहाटेच्या 11 म्हणजे 6:15 पासून आपण इथे येत होतो. नंतर आनंदाने उत्साहाने सहभागी झालो त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि सगळ्यांना तुमची खरेदी वगैरे सगळी छान झाली आहे. तो पुन्हा बाहेर पडणारा पुन्हा यायचे हे सांगायचंय. हां तसेच तुम्ही इथे आलात हा तुमचा योग होता. आम्ही केवळ निमित्त मात्र आहोत. तुमच्या सर्वांच्या सहकार्याशिवाय हे शिबिर संपन्न झालेच नसते. म्हणून आपल्या सर्वांच्या अरविंद आश्रमातर्फे आभार. पुढच्या अभ्यास शिबिराला नक्की या. मला वाटते वर्षातील 7 दिवस नैनिताल शिबिराला येणं आपल्याला नक्की आवडेल. ज्यातून आपल्याला स्वतःमध्ये स्वचा शोध घेणे सोपे जाईल. हा या शिबिराचा समारोप नाही तर आध्यात्मिक जीवनाची सुरुवात आहे. आध्यात्मिक वाटेवर चालण्याची, आध्यात्मिक साधनेची, स्वतःसाठी वेळ देण्याची आणि आयुष्यातील जीवनमूल्यांचे अवलोकन करण्याची. तर पुन्हा एकदा तुम्ही या शिबिराला नक्की या. आपल्या वर्षातले किंवा आयुष्यातले 7 दिवस दरवर्षी देण्यात काही हरकत नाही. इथे येऊन नक्की या. मुख्य आपल्या धकाधकीच्या जीवनानंतर इथे जाऊन नक्की बरं वाटलं असेल, रिलॅक्स वाटलं असेल. निसर्गाच्या सहज माहेर पण झालं आमचं. गव्हर्नमेंटने असं म्हटलं ना सगळ्यांना की तुम्ही माहेरी आल्यासारखं वाटते का. आता तेव्हा बंधू म्हणाले की आम्हाला इथे माहेरी आल्यासारखं वाटलं. मला तर काय 6 दिवस मला एकही दिवस घरची आठवण आली नाही. हे आणा ते आणा भाजी आणा वगैरे हा प्रकार नव्हता. तर ठीक आहे एक छोटी कविता प्रत्येक वाचते. आयुष्याच्या चित्रपटाला मनसमोर नाही. आयुष्याच्या चित्रपटाला नाही तसेच बऱ्याच जणांना आहे. आयुष्याच्या चित्रपटाला मनसमोर नाही. हव्या वाटणाऱ्या क्षणांना डाउनलोड करता येत नाही. नकोशा वाटणाऱ्या क्षणांना डिजिटे करता येत नाही. कारण हा रोजचा तो असणारा रियालिटी शो नाही. म्हणूनच आयुष्याचा प्रत्येक क्षण हा भरभरून जगा, आनंदाने जगा. मुख्य म्हणजे स्वतःसाठी जगा कारण हा चित्रपट पुन्हा लागणार नाही.